नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना सुरू होण्यासाठी अवघा 1.5 दिवस शिल्लक आहे. एकदा का श्रावण सुरू झाला की मग आपल्याला किमान 1 महिना तरी नॉनव्हेज खाता येणार नाही. मग आखाड पार्टी तर व्हायलाच हवी. म्हणूनच आज आपण एका पूर्ण चिकन थाळीची रेसिपी पाहतोय, ती सुद्धा कोल्हापुरी. चिकन तांबडा रस्सा, चिकन पांढरा रस्सा, चिकन सुक्क अशा तीनही रेसिपी आज आपण एकत्रपणे पाहणार आहोत. तीनही रेसिपी एकत्र असल्यानं व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, परंतु संपूर्ण पाककृती अगदी सविस्तरपणे सांगितली आहे. चला तर या आखाड पार्टीसाठी झणझणीत, चमचमीत, तर्रीदार कोल्हापुरी चिकन थाळी करूया. आज आपण चिकन पासून तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, चिकन सुक्क असे 3 चिकनचे प्रकार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 किलो चिकन घ्यायचं आहे. मी इथे 1 किलो चिकन घेतलंय, परंतु 4 ड्रमस्टिक वेगळे घेतलेत, म्हणजे सगळं मिळून हे 1.25 किलो चिकन आहे. आता हे चिकन आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं अगदी चोळून स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि सगळंच्या सगळं पाणी निथळून काढायचंय. आता या चिकन मध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ घालायचे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. दह्यामुळे आपलं चिकन लवकर मुरतं, लवकर शिजतं. शिवाय दह्यामुळे हे सगळे मसाले चिकनला अगदी व्यवस्थित लागतात आणि रश्श्याला दाटसरपणा देखील येतो. सगळे जिन्नस चिकनला व्यवस्थित चोळून झाल्यानंतर आता चिकनवर झाकण ठेवायचं आणि हे चिकन आपल्याला मुरण्यासाठी कमीत कमी 2 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि चिकन सुकं करण्यासाठी 2 प्रकारचं वाटण लागणार आहे. ते कसं करायचं ते पाहूया. प्रथम आपण तांबड्या रस्स्याचं वाटण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला 1 किलो कांदा अशा पद्धतीनं पातळ उभा चिरून घ्यायचा आहे. 1 वाटी सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी आल्याचे काप घ्यायचे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काय काय जिन्नस लागतात ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. 2 वाट्या म्हणजे अर्धा पाव किसलेलं सुकं खोबरं, 4 चमचे धने, 2 चमचे जिरे, 4 चमचे गावरान पांढरे तीळ, 2 चमचे खसखस, 1 चमचा बडीशेप, 10 ते 12 लवंग, 10 ते 12 काळी मिरी, अर्ध स्टार फूल म्हणजेच बादल फूल, अर्धा इंच जावित्री, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, 4 इंच दालचिनी, 2 इंच पत्थर फूल म्हणजेच दगडफूल, 4 तमालपत्र. हे पहा, हा जो चमचा आहे ना, या चमच्यानं आपल्याला सगळे जिन्नस घ्यायचे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून आणि गरम करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाचा लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला खोबरं घालायचंय. सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि नंतर मात्र मंद ते मध्यम यांच्यामध्ये ठेवून खोबरं रंग बदलेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं. खोबऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला, खोबरं भाजून झाले. आता हे खोबरं आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता लगेचच या गरम तव्यामध्ये आपल्याला धने आणि जिरे घालायचे आणि हे धने जिरे आपल्याला मंद आचेवर फक्त 1 मिनिट गरम करून घ्यायचे. खमंग खरपूस भाजायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचे. आपले धने जिरे भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पांढरे तीळ आणि बडीशेप घालायची आणि हे दोन्ही जिन्नस देखील आपल्याला मंद आचेवर फक्त 1 मिनिट गरम करून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला खसखस घालायची. खसखस घातल्यानंतर ती फक्त आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायची, म्हणजे ती करपली जाणार नाही. सगळे जिन्नस भाजून झालेत. आता आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला लवंग, मिरी, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, स्टार फूल, पत्थर फूल, तमालपत्र आणि जावित्री घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मंद आचेवर फक्त 1 मिनिट गरम करून घ्यायचे. खमंग खरपूस भाजायचे नाहीयेत. खूप वेळ भाजलं तर मग त्यांचा अरोमा कमी होतो आणि त्यांना तेलही सुटतं. आपले सगळे कोरडे जिन्नस म्हणजे खडे गरम मसाले भाजून झालेत. आता आपल्याला ते थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं. आता आपण जो 1 किलो कांदा पातळ स्लाइस करून घेतलाय ना, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची लोखंडी मोठ्या आकाराची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे. कांदा परतण्यासाठी आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी तेल लागणार आहे, परंतु सगळं तेल आपण आत्ताच एकदम घालणार नाही आहोत. जसजसा कांदा भाजत जाईल ना, तसतसं आपल्याला थोडं थोडं करत तेल यामध्ये घालायचं आहे. आपल्या कांद्याचा पूर्णपणे रंग बदललाय. पाहताय ना तुम्ही, कांदा पहिला किती होता आणि आता केवढासा राहिलाय. आता यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि स्लाइस केलेलं आलं घालायचे आणि हे दोन्ही जिन्नस कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून झालेले आहेत. आता आपल्याला हे सगळे जिन्नस एका ताटामध्ये काढून घ्यायचे, पसरून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटीभर कोथिंबीरचे देठ घालायचे आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला हे सगळे जिन्नस बाजूला ठेवून द्यायचे.
एवढं सगळं करेपर्यंत आपले सुकं खोबरं आणि सगळे खडे गरम मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचंय आणि या चटणीच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये आपल्याला हे कोरडे जिन्नस बारीक करून घ्यायचे. मिक्सरचं बटन फिरवताना थांबून थांबून फिरवायचे म्हणजे हे जिन्नस चिकट होणार नाहीत. आपण कोरडे जिन्नस वेगळे बारीक करून घेणार आहोत आणि ओले जिन्नस म्हणजे कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचे देठ वेगळे बारीक करणार आहोत. आपले कोरडे जिन्नस बारीक करून झाले ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता याच भांड्यामध्ये आपल्याला कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या देठांचं जे मिश्रण आहे ना ते 3-4 बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे. सुरुवातीला अजिबात पाणी न घालताच आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. त्यानंतर हे 5 चमच्याच्या साहाय्यानं हे मिश्रण आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून आपल्याला हे सगळे जिन्नस पुन्हा बारीक करून घ्यायचे. हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून बारीक होतील ना इतपतच आपल्याला पाणी घालायचं. खूप पाण्याचा वापर करायचा नाहीये. हे पहा अगदी मी पाववाटी पाणी घातलं तर त्यामध्ये आपले हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आपण बारीक केलेले सगळे कोरडे जिन्नस यावर घालायचे आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये उरलेला कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचे देठ यांचं मिश्रण बारीक करून घ्यायचंय आणि बारीक झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला या कोरड्या मिश्रणावर घालायचं आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसून घेऊन ते पाणी यामध्ये घालायचे. सगळे जिन्नस खालीवर करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर फक्त 2 मिनिट फिरून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस ऑलरेडी बारीक झालेलेच आहेत. फक्त आपल्याला यांना एकजीव करून घ्यायचं आहे. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झालेले आहेत. सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आपलं कच्चं महाराष्ट्रीयन वाटण तयार झालं आहे. आता आपल्याला काही कोरड्या मसाला पावडर लागणार आहेत. त्या अशा 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 2 चमचे तिखट लाल मिरची पावडर, 2 चमचे रंगाची लाल मिरची पावडर, 2 चमचे घरचा मसाला, 2 चमचे गरम मसाला पावडर, 2 चमचे मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ. आता एक मोठ्या आकाराची वाटी घ्यायची आणि मीठ सोडून सगळ्या कोरड्या मसाला पावडर आपल्याला या वाटीमध्ये घालायच्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. 1 वाटी पाणी घालायचे आणि पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फक्त पाणी एकदम घालायचं नाही, हळूहळू घालायचं आहे. आपण कच्च्या वाटण्यामध्ये हळकुंड, तिखट लाल मिरच्या, हिंग असं काहीच वापरलेलं नाही आहे आणि खडे गरम मसाले अगदी थोडेसे वापरलेत म्हणून आत्ता आपण हे सगळे मसाले वापरतोय. आता आपण जे कच्चं वाटण तयार केलं ना ते आपल्याला पक्क करायचं आहे म्हणजे कढईमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला पाववाटी तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला नुकतीच आपण कोरड्या मसाला पावडरींची पाण्यामध्ये पेस्ट तयार केली ना ती पेस्ट घालायची. पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि अगदी 1 मिनिट हलवत राहायची आहे. पेस्टला चांगली खळखळून उकळी आली की आपण तयार केलेलं कच्चं वाटण यामध्ये घालायचं. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि मोठ्या आचेवर हे वाटण आपल्याला रंग बदलेपर्यंत, गोळा होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीची 5 मिनिटं वाटण मोठ्या आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर वाटणाला थोडी थोडी उकळी फुटायला सुरुवात होते आणि मग कढई बाहेर या वाटणाचे शिंतोडे उडायला सुरुवात होते. ते आपल्या हातावर, चेहऱ्यावर उडतात. म्हणून काय करायचं, हे वाटण हलवत राहायचं म्हणजे शिंतोडे उडत नाहीत आणि फारच शिंतोडे उडायला लागले की मग आपल्याला कढईवर झाकण ठेवायचे. कढईमध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे. कढईला थोडीशी फट ठेवायची म्हणजे हे सगळे शिंतोडे झाकणावर उडतात, बाहेर उडत नाही. परंतु झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम मध्यम करायची. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा आपल्याला हे वाटण हलवायला सुरुवात करायची आणि जर कढईला लागलं असेल तर उलटण्याच्या साहाय्यानं ते सोडून घ्यायचं. वेळोवेळी जेव्हा आपण हे वाटण परतत असतो ना तेव्हा कढईच्या कडांना खाली लागलेलं वाटण सोडून घ्यायचं. आता मात्र आपल्या वाटणातलं सगळं पाणी उडून गेलेलं आहे. वाटण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. वाटणाचा रंगही बदलला आहे आणि तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. आपलं वाटण तयार झालं आहे परंतु आपल्या वाटणाला चव अजिबातच नाही आहे. कारण का तर आत्तापर्यंत आपण वाटणामध्ये मीठ कुठे घातले म्हणून आपल्याला यामध्ये 2 चमचे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं घरगुती पद्धतीचं महाराष्ट्रीयन वाटण म्हणजेच ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपण लगेचच पांढऱ्या रश्याचं वाटण तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 2 चमचे मगजबी, 12 ते 15 काजू पाकळ्या, 12 ते 15 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा,
4 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 चक्रफूल म्हणजेच स्टार फूल म्हणजेच बादल फूल आणि 2-3 तमालपत्र. आता गॅसवर आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये वाटीभर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची आहे आणि पाण्याला खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला खसखस, पांढरे तीळ, मगजबी, काजू आणि 4 हिरव्या वेलचींपैकी 2च हिरवी वेलची आपल्याला यामध्ये घालायच्यात. 2 मिनिटं हे पाणी असंच उकळू द्यायचंय. 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मुरण्यासाठी म्हणजे मऊ होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे. या व्यतिरिक्त आपल्याला मध्यम आकाराचा जो नारळ असतो ना, त्यातली अर्धी नारळाची वाटी घ्यायची. खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळसर रंगाचा, चॉकलेटी रंगाचा भाग असतो ना, तो आपल्याला साल कटरच्या साहाय्यानं काढून घ्यायचा आहे. खोबरं किसून घ्यायचंय. मी किसून घेतलंय. तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला या नारळाचं दूध काढायचंय. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचंय. या भांड्यामध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचंय. वाटीभर किंवा खोबरं बुडेल इतपत कोमट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि मिक्सरवर फिरून घ्यायचंय. कोमट पाण्याचा वापर केल्यानं दूध पटकन निघतं आणि जास्त निघतं. हो, परंतु कोमट म्हणजे अगदी कोमट, गरम नाही बरं का. जर गरम पाणी वापरलं ना तर मग सगळं मिश्रण उफाळून बाहेर येईल. आधीच खूप पाणी घालून बारीक नाही करायचं, नाहीतर खोबरं गरगर गरगर फिरत राहतं, व्यवस्थित दूध निघत नाही. आता एक बोल घ्यायचंय. बोलवर अशा प्रकारे पांढरं शुभ्र मलमलचं कापड घालायचंय आणि मिक्सरवर फिरून घेतलेलं खोबरं आपल्याला यावर घालायचंय आणि हे पहा अशा प्रकारे हे खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्यानं घट्ट पिळून घ्यायचंय. पहिल्या वेळी आपण जे दूध काढतो ना, हे झालं घट्ट दूध. आता कापडामध्ये ओल्या खोबऱ्याचा जो चोथा उरलाय ना, तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हा खोबऱ्याचा चव आपल्याला मिक्सरवर मिनिटभर फिरून घ्यायचा आहे आणि पहिल्याप्रमाणेच गाळून घ्यायचा आहे. दुसऱ्या बॅचमध्ये पहिल्यापेक्षा थोडंसं पातळ दूध निघतं. दोनदा गाळून झाल्यानंतर आता हा जो चोथा उरलाय ना, याचा तुम्ही चटणीसाठी वापर करू शकता. एवढं सगळं करेपर्यंत आपण पांढऱ्या रश्श्यासाठीचे जे सगळे जिन्नस गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ना, ते सगळे व्यवस्थित भिजलेत. आता यातलं सगळं पाणी निथळून काढायचंय. हे सगळे जिन्नस मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आत्ता म्हणजे सुरुवातीला काहीच पाणी न घालता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर 2 मिनिटं फिरून घ्यायचे. 2 मिनिटं फिरून घेतल्यानंतर जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचंय आणि पाणी व्यवस्थित पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा मिक्सरवर 2-3 मिनिटं हे सगळे जिन्नस आपल्याला फिरवून घ्यायचे. फिरवून घेतल्यानंतर आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची. जर आपण अगोदरच पाणी खूप घातलं असतं ना, तर मग सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये नुसतेच फिरत राहिले असते, व्यवस्थित बारीक झाले नसते. म्हणून आधी तसेच फिरवून घ्यायचे आणि नंतर पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. एवढं सगळं करेपर्यंत आपलं चिकन आता व्यवस्थित मुरलंय. आता आपल्याला चिकन करायला घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक मोठं जाडबुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचंय. त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मोठ्या आचेवर हा कांदा आपल्याला एकसारखा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे. अगदी 2-3 मिनिटातच कांद्याचा रंग पूर्णपणे बदललाय. आता यामध्ये आपल्याला चिकन घालायचंय आणि हे चिकन आपल्याला मोठ्या आचेवर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं एकसारखं हलवत राहायचंय. म्हणजे चिकनला चांगला चटका बसायला हवा. त्यासाठी तर मी असं मोठं घळघळीत रुंद आकाराचं पातेलं घेतलंय. मोठ्या आचेवर चांगलं 7 ते 8 मिनिटं एकसारखं हलवत राहिल्यानंतर आता चिकनचा रंग पूर्णपणे बदललाय आणि चिकनला वाफही चांगली धरलेली आहे आणि पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. हे पहा चिकन अशा प्रकारे पांढरट दिसायला हवं म्हणजे ते चांगलं परतलं गेलंय. आता यामध्ये आपल्याला आपण ज्यामध्ये चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ना, त्या भांड्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालायचंय. ते भांडं विसळून घ्यायचंय आणि ते पाणी आपल्याला या चिकनमध्ये घालायचंय. चिकनच्या पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि या झाकणावर आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचंय. मी तांब्याचा वापर केलाय. एका तांब्यामध्ये 2 ग्लास पाणी बसतं. एका ग्लासामध्ये 2 वाट्या म्हणजे एका तांब्यामध्ये 4 वाट्या पाणी म्हणजे साधारणपणे अर्धा लिटर. झाकणावर पाणी घालण्यासाठी तांब्या, ग्लास किंवा वाटीचा वापर करायचा. म्हणजे स्टॉक किती वाट्या तयार होणार आहे हे आपल्याला कळतं. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे चिकन शिजण्याची वाट पाहायची. हे पहा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये झाकणावरील पाण्यानं वाफ धरली. आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये ओतायचंय. पुन्हा पातेल्यावर झाकण ठेवायचे, पाणी घालायचे. पाणी गरम झाले की ते पाणी पातेल्यामध्ये ओतायचे, पुन्हा झाकण ठेवायचे. असं आपल्याला 4-5 वेळा करायचे. म्हणजे जवळ आपल्याला 4 तांबे पाण्याचा वापर करायचा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवल्यानं अगदी 2-3 मिनिटातच झाकणावरील पाण्याला वाफ धरते, पाणी गरम होतं. असं करत करत मी 12 ते 15 मिनिटांमध्ये 3 तांबे पाण्याचा वापर केलेला आहे. परंतु झाकणामधलं गरम पाणी पातेल्यामध्ये ओतल्यानंतर 1-2दा चिकन खालून वरपर्यंत हलवून सुद्धा घ्यायचंय.
आता आपल्याला चिकन शिजले का ते पाहायचंय. त्यासाठी आपल्याला चिकनचा लेग पीस घ्यायचा आहे आणि लेग पीस शिजलाय का ते चेक करायचं. लेग पीस जर शिजला असेल ना, तर पूर्ण चिकन शिजलंय असं समजायचं. हे पहा चिकन पीसला हात लावला असता लगेचच त्याचा तुकडा पडतोय. याचा अर्थ आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजलंय, प्रमाणात शिजलंय, गाळही झालेला नाहीये. कच्चं तर नाहीच नाही. आता गॅस बंद करायचा आहे आणि चिकन स्टॉक आणि चिकनचे पीस आपल्याला अशा पद्धतीनं एखाद्या डीप झाऱ्याच्या साहाय्यानं वेगळे करून घ्यायचे. यातही आपल्याला हाडांचे पीस वेगळे करायचेत आणि मऊ पीस वेगळे करायचेत. हाडांचे पीस रश्श्यासाठी वापरणार आहोत आणि मऊ पीस सुक्या चिकनसाठी. आपली सगळी तयारी झाली. आता आपण लगेचच रस्सा चिकन म्हणजेच तांबडा रस्सा करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं. पातेलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव वाटी तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालायचे. नुकतंच आपण तयार केलेलं 1.5 ते 2 वाट्या महाराष्ट्रीयन वाटण घालायचं. आपल्याला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा आहे ना, त्या प्रमाणात वाटणाचा वापर करायचा आहे. एवढ्या 1.5 ते 2 वाट्यांमध्ये रस्सा खूप पातळही होत नाही आणि खूप घट्टही होत नाही, अगदी प्रमाणात होतं. हे वाटण आपल्याला खूप वेळ परतावं लागणार नाही, अगदी 2-3 मिनिटंच हलवावं लागणार आहे. शिवाय या वाटणामध्ये आपण तेलाचा वापर भरपूर केलेला आहे, त्यामुळे आत्ता खूप तेल वापरायचं नाहीये, अगदी कमी तेल वापरायचं आहे. 2-3 मिनिटं मंद आचेवर एकसारखं हलवत राहिल्यानंतर आता वाटणानं तेल सोडायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला 4 ड्रमस्टिक आणि इतर चिकनचे तुकडे घालायचे. अशा प्रकारे पातेलं धरायचे आणि मोठ्या आचेवर हे पातेलं आपल्याला खालीवर खालीवर करायचं आहे आणि हे सगळे चिकनचे तुकडे आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. प्रथम सांडशीनं पातेलं धरून खालीवर करत करत हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर अगदी 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे वाफ काढली ना तर आपला सगळा मसाला वाटण या चिकनच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित मुरतो. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे. आपण वाटण तयार करताना देखील तिखटाचा वापर केला आहे, परंतु तो अगदी 2-2 चमचे. म्हणून आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तिखट मसाल्यांचा वापर करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला गरमागरम चिकन स्टॉक घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मी नेहमी चिकन रस्सा तयार करताना वरून पाणी अजिबात घालत नाही. चिकन शिजवताना जितकं पाणी घालायचं आहे ना, तितका पाण्याचा वापर करतो. म्हणून रश्श्याला चव खूप छान येते. आता गॅसची फ्लेम मोठी करायची, पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची. झाकण ठेवलं ना की पटकन उकळी येते आणि आपला स्टॉक गरम आहे, त्यामुळे अगदी 5च मिनिटात खळखळून उकळी आलेली आहे. आता सगळं चिकन आपल्याला खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे. पातेल्यावर झाकण ठेवायचे. पातेल्यामध्ये चमचा तसंच ठेवायचं. झाकण ठेवताना थोडीशी फट ठेवायची. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे चिकन आपल्याला 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. अशा प्रकारे चमचा ठेवून थोडीशी फट ठेवली ना, तर मग रश्श्याला तर्री छान येते. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपल्या रश्श्याला किती मस्त तर्री आले आणि रंग पहा कसा लाल चुटूक आलाय. आपण रश्श्याला खूप तेल वापरलेलं नाही, अगदी अर्धी वाटी तेल वापरलंय. आपल्या वाटणामध्ये सुद्धा भरपूर सारं तेल आहे, त्यामुळे इतकी छान तर्री आली आहे. तर्री नाही, अगदी अर्धा इंच कटच आलाय. आता सरते शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर किंवा 1 चमचा चिकन मसाला पावडर घालायची. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला झणझणीत, चमचमीत, तर्रीदार, चवदार, चविष्ट चिकन रस्सा तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष पांढरा रस्सा तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं. साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला 5-6 काळी मिरी, 5-6 लवंग, 2 इंच दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची, स्टार फूल म्हणजे बादल फूल, 2 तमालपत्र देखील घालायचे आहेत. हे सगळे जिन्नस आपल्याला अगदी 4-5 सेकंद हलवून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी पांढरी पेस्ट तयार केली आहे ना, ती पेस्ट यामध्ये घालायची. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे तूप सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची. लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, मध्यमच ठेवायची आहे. कारण आपली ही जी पेस्ट आहे ना, ती करपता कामा नये, तिचा रंग बदलता कामा नये. परंतु तिचा कच्चा उग्र दर्प तर उडून जायलाच हवा, म्हणून ही पेस्ट आपल्याला अशा पद्धतीनं गोळा होईपर्यंत एकसारखी परतत राहायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो चिकनचा स्टॉक केलाय ना, तो चिकन स्टॉक यामध्ये घालायचा आहे आणि मोठ्या आचेवर हा चिकन स्टॉक आपल्याला या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची. हे पहा आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. म्हणजे गरम मसाल्याचा सगळा अर्क या स्टॉकमध्ये उतरेल आणि पेस्टला जो कच्चा उग्र दर्प असतो ना, तो देखील हळूहळू कमी होईल.
एकंदरीत काय मंद आचेवर 5 मिनिटं असंच उकळत ठेवलं ना, तर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील. आपल्याला नंतर अशी खळखळून उकळी काढता येणार नाहीये, म्हणून जे काही उकळायचंय ना, ते आत्ताच उकळून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला आपण काढलेलं नारळाचं दूध घालायचंय आणि मोठ्या आचेवर हे दूध आपल्याला या चिकन स्टॉकमध्ये पळीच्या साहाय्यानं एकसारखं उकळी येईपर्यंत हलवत राहायचंय. परंतु उकळी येऊ द्यायची नाहीये. उकळी येईपर्यंत हलवत राहायचंय. मोठ्या आचेवर एकसारखं पळीच्या साहाय्यानं हलवत राहिल्यानंतर आपल्या या मिश्रणाला आता थोडी उकळी यायला सुरुवात झाली आहे, परंतु उकळी आलेली नाहीये. जर नारळाचं दूध या स्टॉक बरोबर खळखळून उकळलं ना, तर कदाचित पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण खळखळून उकळून घेत नाही आहोत. तसे तर आपण सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत, कच्चे अजिबात राहिलेले नाहीयेत. जर कोणताही जिन्नस कच्चं राहिलं ना, तर कदाचित पांढरा रस्सा फुटण्याची शक्यता असते. परंतु खबरदारी म्हणून आपण उकळी काढतच नाही होत. छोटीशी उकळी यायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला या रश्श्यामध्ये मीठ घालायचंय आणि मध्ये चीर दिलेली हिरवी मिरची देखील घालायची. गॅस बंद केल्यानंतर मिठाचा वापर केला ना, तर मग पांढरा रस्सा अजिबात फुटत नाही. पण दह्याची ताकाची कढी करतो ना, त्यावेळी देखील गॅस बंद केल्यानंतर मीठ टाकलं ना, तर मग कढी अजिबात फुटत नाही. अशा प्रकारे हिरव्या मिरचीला छेद देऊन मिरचीचा वापर केला ना, तर पांढऱ्या रस्स्याला हलकीशी तिखट चव येते. आपला पांढरा रस्सा देखील तयार झालाय. आता आपण लगेच चिकन सुकं तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचे. तेल गरम झाले की 2-3 तमालपत्र घालायचे. ते तमालपत्रानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. कांद्यामुळे चिकनला चव तर येतेच, शिवाय छान ओलसरपणा येतो. आहे पहा आपल्या कांद्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो देखील आपल्याला मोठ्या आचेवर 2-3 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे. अशा प्रकारे 2-3 मिनिटं टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. नंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कढईवर झाकण ठेवायचे आणि या टोमॅटोला आपल्याला मंद आचेवर 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे 2-3 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर टोमॅटो पूर्णपणे शिजतो. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं. हे पहा आपला टोमॅटो अगदी मऊ पडलाय, पूर्णपणे शिजलाय. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिनिटभर व्यवस्थित हलवून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपला घरचा मसाला, 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर किंवा चिकन मसाला पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मोठ्या आचेवर अगदी 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला चिकन सुक्कं किती तिखट हवंय ना, त्याप्रमाणे इथे तिखटाचा वापर करायचा आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपण जे वाटण तयार केलंय ना, त्यातलं 1 वाटी वाटण घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. वाटणाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा आपल्या वाटणानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे चिकनचे मऊ पीस बाजूला काढून ठेवले होते ना, ते घालायचे आणि मोठ्या आचेवर हे चिकनचे पीस आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चिकन रस्सा करताना आपण मिठाचा वापर केलेला नाहीये, कारण स्टॉकमध्येच आपण भरपूर मिठाचा वापर केला होता. त्यामुळे मला चिकन रस्सा तयार करताना मीठ वापरण्याची गरज पडली नाही. चिकन मध्यम आचेवर 2-3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचे आणि 2-3 मिनिटं एकसारखं हलवल्यानंतर आपण चिकन स्टॉकमधून 1 वाटी स्टॉक बाजूला काढून ठेवला होता. तो चिकन स्टॉक आपल्याला यामध्ये घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सुक्यामध्ये 1 वाटी चिकन स्टॉक घातला ना, तर सुक्याला सुद्धा खूप छान चव येते. कारण चिकनची सगळी चव तर स्टॉकमध्येच उतरलेली असते. आता आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 10 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 10 मिनिटानंतर झाकण काढायचे. पाहताय ना कशी दरदरून वाफ बसली आहे, त्यामुळे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि रंग तर पहा किती मस्त आलाय, तर्री सुद्धा मस्त सुटली आहे. सुकं चिकन करताना देखील आपल्याला तिखटाचा वापर आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे. आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यामध्ये घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आहे आणि हे सुकं चिकन आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं चिकन करून झालेलं आहे. आता आपण लगेचच जेवणाचं ताट करायला घेऊया. या तांबड्या पांढऱ्याचा आस्वाद तुम्ही पोळी बरोबर म्हणजे चपाती बरोबर तर घेऊ शकता, परंतु भाकरी बरोबर याची लज्जत काही औरच असते. साध्या भाताऐवजी तुम्ही बिर्याणी राईस देखील करू शकता आणि दही कांदा असेल तर उत्तमच. मग तुम्ही सुद्धा या आखाड पार्टीसाठी अशा प्रकारे झणझणीत, चमचमीत, तर्रीदार, रंगतदार चिकन थाळी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.